जय जय राम कृष्णारी. हनुमंत महाराज की जय. जय श्रीराम. तर अंजनेरी गावातला कालचा आपण व्हिडिओमध्ये उल्लेख केला होता. इथं मुक्काम आहे आणि या हनुमान मंदिरात मुक्काम होता. तसंच इथं पलीकडं हनुमानाचं जन्मस्थान. तर या मंदिराची बारीक सारीक माहिती आपण या अंजनेरी गावाच्या ग्रामस्थांकडून जाणून घेणार आहेत. नाव सांगा. रमेश पोपट चव्हाण, अंजनेरी. बरं, या मंदिराचं आता इथं कड्यावरती तुम्ही म्हणले हनुमानाचे जन्मस्थान आहे, त्याविषयी सविस्तर माहिती सांगा. अंजनेरी येथे हनुमान जन्मस्थान आहे. वरती पर्वतावरती त्यांचं जन्मस्थान आहे. आणि तसेच इथे आता आपण जे उभे आहे गावातलं मंदिर आहे जो पुरातन, त्याचप्रमाणे इथे मानभाव पंथाचं दत्त मंदिर आहे. चक्रधर स्वामींनी इथे एक दिवस मुक्काम केलेला आहे. आणि आपल्या नवनाथाच्या पोथीत उल्लेख आहे पहिल्याच ग्रंथात, ऋषिमुख पर्वत आहे हा. आणि इथून नवनाथ संजीवनी घेऊन मार्तंड ऋषीला रोज जात होते. अशा अनेक आख्यायिका आहे. निवृत्तीनाथांना सुद्धा ह्याच पर्वताच्या पायथ्याशी गहिनीनाथांनी उपदेश दिलेला आहे. आणि आमच्याकडे चैत्र पौर्णिमेला हनुमानाचा जन्म झालेला आहे. त्याच्यामुळे तर अखंड हरिनाम सप्ताह, रामनवमी, अरे इकडं जर ना रामनवमी चालेल ना, हा रामनवमी आणि रामनवमीला आमचा सप्ताह बसतो. आणि हनुमान जयंती दुसऱ्या दिवशी काल्याचं कीर्तन वगैरे राहतात. यांचं घ्या आरंभ. बरं, आणि आता हे इथं वरती किती मंदिर आहेत आणि हे मंदिर कधी स्थापन झालं? हे पुरातन मंदिर आहे, जुनं एकदम. म्हणजे आमच्या पूर्वजांपासून मंदिर आहे होतं. आणि मंदिराची वैशिष्ट्य असं आहे, इथे मंदिरामध्ये आल्यानंतर एकदम शांत आणि निर्मळ आणि ते एक प्रकारे नवसाला पावतो असे आमचे पूर्वज सांगतात. त्याचप्रमाणे वरती गडावर गेल्यावर तुम्हाला त्याचे दोन टप्पे, खाली पायथा, मध्यंतर आणि वरती खाली शिखर. खाली पायथ्यावर गेल्यावर तुम्हाला पायऱ्याने वरती जायला लागतं. आणि मध्यंतर गेल्यावर तिथं तलाव आहे, मोठं तलाव आहे. ते तलावाचा असा आकार आहे, ज्यावेळेस हनुमानाने सूर्याला धरण्यासाठी ज्यावेळेस उडी मारली त्या उजव्या पायाचा तिथं निशाणी. इथं आपण वरतून बघितलं तर उजवा पाय दिसतो त्या तळ्यापासून. त्या तिथं एक ध्यान मंदिर आहे, तिथे दत्त मंदिर आहे. त्या दत्त मंदिरामध्ये आमचे परमपूज्य अशोक बाबा यांची तिथं कुटी आहे. तिथे जवळजवळ त्यांनी पूर्ण तप तिथे त्या मंदिरात तिथेच गेलेलं आहे. त्यांचं पूर्ण आयुष्य त्यांचं तिथेच गेलेलं आहे. आणि त्यानंतर वरती आपण चढताना शिखर लागतं. आणि त्या वरती नंतर तिथे अंजनी माता आणि हनुमान रायाचा तिथं जन्म झालेला आहे. इथं आमच्या अंजनेरीचे जे पुजारी ती दिवस रात्र ती सेवा करतात. आणि असं वैशिष्ट्य आहे. त्याचप्रमाणे त्या अंजनेरी त्या गडावर एक जागतिक दर्जाची एक वनस्पती सापडलेली आहे. त्या वनस्पतीला अंजनेरी असं नाव दिलेलं आहे. म्हणजे जगात ती वनस्पती कुठेच नाही. ती वनस्पती फक्त श्रावण महिन्या भाद्रपद महिन्यामध्ये ती फुलं येतात आणि नंतर कोमून जातात. त्यामुळे ती सापडत नाही. त्याचे कंद आहे. आणि तिथं डॉक्टर लोकांनी असं केलेलं आहे, ते कंद ते कॅन्सरवर काम करणारे ते कंद आहे. असं जागतिक दर्जाची वनस्पती आहे. आणि पर्यटन विभागाने त्याला क दर्जाचा हेरिटेज त्यांना दिलेला आहे. आणि तिथं भरपूर वनस्पती आहे. म्हणजे तिथं जगात कुठंच वनस्पती नाही अशी वनस्पती आहे तिथे. बरं, आणि 108 तीर्थांबद्दल वरती काय माहिती? त्या 108 तीर्थ तिथं तीर्थ आले तिथं वरती. हो, कुंड आहे तिथं. आणि आता एक मागे संशोधन दरवाजामध्ये आमची एक दरवाजा आहे, तिथे जैन मंदिराची तिथं त्यांचं एक सापडले, त्यांना गो असा आहे त्यांची तिथे. आणि एक वरती पण एक गो आहे, ते 108 तीर्थापैकी एक समजले जातात. बरं, वर डोंगरावरती आणि इथं खाली काय काय वर्षभरात उत्सव साजरे करतात? इथं वर्षभर इथं हरिनाम सप्ताह असतो. त्यानंतर मारुतीच्या जन्मस्थान असते इथं. त्यानंतर श्रीकृष्ण जन्माष्टमी इथं साजरी केली जाते. इथं एक यात्रा पण मोठी असते आमच्या अंजनेरी गावामध्ये. नंतर वरती गडावर पण मोठा सप्ताह भरला जातो. आणि वर्षभर काही ना काही कार्यक्रम चालू असतो इथे. धन्यवाद. आता आपण सगळं शूट दाखवलेलं आहे आणि हे अशा पद्धतीचे मुलाखत म्हणजे सगळ्या पद्धतीची माहिती आपण सांगितलेली आहे. तसेच काही दिवसांनी आपण वरचं पण शूटिंग व्यवस्थितरित्या दाखवणार होतो आपल्या एकादशी वारी युट्यूब चॅनलच्या माध्यमातून. तसेच त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर हा देखील पायवारी सोहळा आपण छोटे मोठे प्रसंग त्यातील आपल्या चॅनलवरती दाखवत आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय जय रामकृष्णारी. हनुमंत महाराज की जय.